मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या सगळे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत। त्यातूनच ते दररोज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आवाहन करतात, तर राज्य सरकारला इशारा देखील देतात। मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली। अखेर ग्रामस्थ आणि मराठा बांधवांच्या आवाहनानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। खासगी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर जरांगे यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगतात त्यांना डिस्चार्जही देण्यात आला। मात्र शनिवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले। मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालयातून रात्रीच डॉक्टर अंतरावलीत पोहोचले होते। त्यानंतर डॉक्टरांनी ईसीजी काढून तपासणी केली असता घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे जरांगेंसह त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे।